morphology of flowering plants. So what is morphology? Morphology is the study of various external features. बघा फार महत्त्वाचं वाक्य आहे. एक्सटर्नल फीचर्स. आपण अनाटॉमी बघितलं ऑलरेडी, त्याच्यामध्ये आपण काय बघतो, इंटरनल फीचर्स. आता आपण काय बघतोय, एक्सटर्नल फीचर्स ऑफ ऑर्गॅनिझम, अँड दॅट इज कॉल्ड द मॉर्फोलॉजी. मोस्टली या टॉपिक मध्ये आपण अँजिओस्पर्म स्टडी करणार आहोत. मग अँजिओस्पर्मच्या मॉर्फोलॉजी मध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळालेल्या गोष्टी कुठल्या आहेत, तर रूट्स, stems, leaves, flowers and fruits. And you know all this is possessed only by angiosperm. फक्त अँजिओस्पर्म मध्ये चारीच्या चारी स्ट्रक्चर असतात. ओके, तुम्ही इथं बाजूला जे एक प्लांटचं आपण डायग्राम दाखवलेली आहे, ऍक्च्युअली दॅट इज द फ्लॉवरिंग प्लांट. इथे बघू शकता. सो दिस इज अ रूट रिजन अँड दिस इज अ स्टेम रिजन. रूट रिजन इज ऑल्सो कॉल्ड एज अ रूट सिस्टम अँड शूट रिजन हियर इज कॉल्ड एज अ शूट सिस्टम. रूट सिस्टम मध्ये काय बाळांनो बघा, रॅडिकलला डिरेक्टली जे रूट अराइज होतं मेन एम्ब्रियोनिक ऍक्सिसला, त्याला म्हणतात प्रायमरी रूट. आणि या प्रायमरी रूटला ज्या लॅटरल ब्रांचेस असतील पुढे, म्हणजे त्याच्यापासून जे अराइज होईल दॅट इज सेकंडरी रूट. त्याच्यातून पुढे जे अराइज होईल दॅट इज टर्शियरी रूट अँड सो ऑन. दॅट कंप्राइजेस रूट सिस्टम. आता शूट सिस्टम मध्ये काय तुम्ही बघा, तर शूट सिस्टम मध्ये इथं तुम्हाला हे अखंड बघा, हे अख्खच्या अख्खं असं काय स्टेम आहे. या स्टेम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल लीव्स आहेत, बर्ड्स आहेत, फ्लावर्स आहेत आणि इव्हन फ्रुट्स सुद्धा आहेत. फ्लावर्स आहेत आणि फ्रुट्स आहेत. आता इथे तुम्हाला एक बर्ड सुद्धा बघायला मिळेल. दॅट बर्ड इज नथिंग बट, ओके, एअरचा आवाज येतोय, मी जरा फॅन फिरवतो दुसरी काही. शेळके सर, ओके फाईन. आपण पुन्हा सुरू करूया, बहुतेक हवेचा आवाज येत होता. सो व्हॉट इज मॉर्फोलॉजी? मॉर्फोलॉजी स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. आता एक्सटर्नल फीचर्स आपण कशाचे बघणार आहे, तर इथे अँजिओस्पर्मचे. त्याच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्स अँड फ्लावर्स अँड फ्रुट्स. ओके, तर ही खाली जी तुम्हाला दिसते दिस इज नथिंग बट रूट सिस्टम, ज्याच्यामध्ये मेन एम्ब्रियोनिक ऍक्सिस पासून जे रूट असेल दॅट इज अ प्रायमरी रूट. त्याचे जे सेकंड ऑर्डर ब्रांचेस असतील दॅट इज सेकंडरी रूट. थर्ड ऑर्डर ब्रांचेस असतील दॅट इज टर्शियरी रूट. अशी इथे रूट सिस्टम तयार होते. आपण जर शूट सिस्टम बघितलं तर त्याच्यामध्ये हा जो मेन तुम्हाला ऍक्सिस दिसतोय दिस इज नथिंग बट द स्टेम. स्टेम वरती आपल्याला इथं लिव्स बघायला मिळतील. लिव्हच्या इथं ऍक्झिल मध्ये तुम्ही बघा एक बर्ड दिसतीये, दॅट बर्ड इज नथिंग बट ऍक्झिलरी बर्ड. इथे तुम्हाला हा एक नोड असेल, हा एक नोड असेल, तर मधल्या अंतराला आपण काय म्हणतो, इंटर नोड. सो नोड्स बघायला मिळतील, इंटर नोड्स बघायला मिळतील. इथे बघा तुम्हाला फ्रुट्स पण बघायला मिळतील, इथे फ्लावर सुद्धा आहे. सो ऑल द स्ट्रक्चर्स लाईक रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर्स अँड फ्रुट्स आर प्रेझेंट इन अँजिओस्पर्म अँड वी नीड टू स्टडी देम इन डिटेल इन द मॉर्फोलॉजी. मॉर्फोस म्हणजेच एक्सटर्नल गोष्टी आणि लॉजी म्हणजे स्टडी करणं. आपल्याला याच्यामध्ये रूट आणि स्टेम याच्यातले डिफरन्सेस सुद्धा बघायचे आहेत. सो पहिल्यांदा आपण बघूया इथे रूट. सो व्हॉट इज रूट? रूट इज अंडरग्राउंड पार्ट ऑफ प्लांट and develops from elongation of radical of the embryo. बघा, जेव्हा एखादं सीड जेव्हा जर्मिनेट होतं तेव्हा आपण असं म्हणूया की एखादं सीड जेव्हा जर्मिनेट होतं तेव्हा त्या सीड मधून दोन स्ट्रक्चर जर आपण दाखवली तर लेट्स से सपोज दिस इज अ सॉइल, तर इकडे जे वरती स्ट्रक्चर असेल ते आणि इकडे खाली एक स्ट्रक्चर दाखवू आपण ते. सो जे पहिलं स्ट्रक्चर असेल वरचं दॅट इज अ प्ल्युम्यूल
आणि खाली हे जे स्ट्रक्चर दिसते इट इज अ रॅडिकल. तर रॅडिकल पासून पुढे जे ग्रो होईल दॅट इज अ रूट, आणि प्ल्युम्युल पासून वरती जे ग्रो होईल दॅट इज अ शूट. सो व्हॉट इज द क्वेश्चन? प्ल्युम्युल गिव्स राईज टू, आन्सर इज अ शूट. बघा झूम ऍप वरती जसं आपण ब्लॅकबोर्ड वरती मॉर्फॉलॉजी शिकू शकतो, असं मॉर्फॉलॉजीच्या डायग्राम इथं ड्रॉ करणं कठीण आहे. तरी पण स्लाइड मध्ये मी बऱ्याच ठिकाणी थोडे थोडे जागा सोडलेल्या आहेत जिथं आपण थोडं थोडं लिहू शकतो, पण तरीही थोडी लिमिटेशन्स आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. सो हे स्ट्रक्चर काय होतं आपलं प्ल्युम्युल. प्ल्युम्युल पासून जे स्ट्रक्चर अपवर्ड साइडला अराइज होतं दॅट इज अ शूट और स्टेम. रॅडिकल आहे हे खाली अंडरग्राउंड आहे ते. या रॅडिकल पासून जे स्ट्रक्चर इलॉंगेट होऊन डेव्हलप होईल खाली दॅट इज अ रूट. ओके. सो आता बघा different types of roots. In that first one is a taproot. Originates from the radical. म्हणजे बघा या रॅडिकल पासून जे ऍक्च्युअली हे डेव्हलप झाले दिस इज नथिंग बट द टॅपरूट. टॅपरूट हे आपल्याला कशात बघायला मिळतं बाळांनो? तर वी कॅन फाउंड इट इन डायकॉटिलेडनस प्लांट्स. एक्झाम्पल काय त्याचं? मस्टर्ड, ग्राम आणि मँगो. नीटला तुम्हाला क्वेश्चन येईल, इन विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट taproots are seen? Option taproot is not seen. Option A mustard, option B gram, option C mango and option D तुम्हाला मेज असा ऑप्शन आहे. तर बघा याच्यात फक्त मस्टर्ड, ग्राम आणि मँगो हे तीन आहेत ज्यांच्यात टॅपरूट आपल्याला बघायला मिळेल. बट मँगो मध्ये आपल्याला किंवा मेज मध्ये आपल्याला टॅपरूट बघायला मिळणार नाही. ओके. तर या चॅप्टरची खरी खासियत तर हीच आहे की तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. ओके. सो टॅपरूट आपल्याला बघायला मिळतं मस्टर्ड, ग्राम आणि मँगो. म्हणजे तुम्ही इथे शब्द लक्षात ठेवू शकता MGM, TMGM, कसंही लक्षात ठेवा, TMGM वगैरे कसंही लक्षात ठेवा, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर दुसरा काय प्रकार आहे बघा, टॅपरूट काय म्हणायचं बाळांनो? जे डिरेक्टली रॅडिकल पासून अराइज झालेलं आहे दॅट इज कॉल्ड एज अ टॅपरूट. सो व्हॉट इज फायबरस रूट? फायबरस रूट ओरिजिनेट्स फ्रॉम बेस ऑफ द स्टेम. ऍक्च्युअली फायबरस रूट कधी डेव्हलप होतात? जर प्रायमरी रूट्स वीक असतील तर ती लवकर निघून जातात आणि नंतर जी रूट सिस्टम तिथे डेव्हलप होते दॅट इज कॉल्ड ॲज फायबरस रूट्स. मोस्टली तुम्हाला माहिती मोनोकॉट मध्ये पहिली रूट्स त्यांची जे प्रायमरी रूट असतात ती वीक असतात. सो दे आर रिप्लेस्ड बाय द फायबरस रूट्स. एक्झाम्पल आहे त्याचं व्हीट आणि पॅडी. लक्षात ठेवा एक्झाम्पल काय? व्हीट आणि पॅडी. तिसरा जो प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतो दॅट इज ऍडव्हेंटिटियस रूट. बघा ऍडव्हेंटिटियसचा अर्थ काय? अदर दॅन रॅडिकल. जर दुसऱ्या कुठल्याही पार्ट पासून जर रूट अराइज झालेलं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज ऍडव्हेंटिटियस रूट. ओके. सो ऍडव्हेंटिटियस रूट्स आर ओरिजिनेट्स फ्रॉम पार्ट्स ऑफ द प्लांट. सगळ्यात महत्वाचं वाक्य काय बघा इथे? अदर दॅन रॅडिकल. रॅडिकल सोडून दुसऱ्या पार्ट पासून आलेलं असेल तर ऍडव्हेंटिटियस, रॅडिकल पासून आलेलं असेल तर टॅपरूट. So what is the difference between taproot and adventitious root? Taproot arises from radical and adventitious root arises from any part other than radical. Example काय बघा? बनियान ट्री, प्रॉप रूट्स, मेज. बघा बनियान ट्री मध्ये प्रॉप रूट्स असतात आणि मेज मध्ये काय? स्टिल्ट रूट्स आहे. सो स्टिल्ट रूट अँड प्रॉप रूट्स आर एक्झाम्पल्स ऑफ ऍडव्हेंटिटियस रूट. आता हाच प्रश्न आपल्याला असा पण येईल बघा, which of the following roots are not arised from radical? ऑप्शन ए प्रॉप रूट्स, किंवा असा ऑप्शन येईल रूट्स ऑफ बनियान ट्री, रूट्स ऑफ मस्टर्ड, रूट्स ऑफ ग्राम, रूट्स ऑफ मँगो. आन्सर इज रूट्स ऑफ बनियान or roots of maize, because these are the adventitious root not arised from radical. I hope you understand. एनसीईआरटी त्याच्या डायग्राम तुम्हाला बघायला मिळतील सगळ्यांच्या. एनसीईआरटी नंतर डायग्राम एकदा बघून घ्या. So now we will understand here about the regions of root. आपण व्यवस्थित समजावून घ्या regions of root. तुम्हाला बघायला मिळेल बघा इथे हा जो पहिला रिजन आहे रूट कॅप,
रूट कॅप याच्यामध्ये पकडू नका तुम्ही. रूट कॅप हा ऍक्च्युली मेरिस्टेमॅटिक साठी प्रोटेक्टिव्ह कोट आहे इकडे पुढे. सो इथं आपण स्टडी करूया रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. नंतर इथं रिजन आहे रिजन ऑफ इलॉंगेशन आणि नंतर इथं रिजन आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन. तुम्हाला बघायला मिळेल रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्येच रूट हेअर्स ग्रो झालेले आहेत. तर समजावून घेऊया. इथे बघा छोट्या छोट्या आपल्याला सेल बघायला मिळतील कशामध्ये, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी मध्ये. आणि याच सेल इलॉंगेट होण्याचं काम कुठं होणार आहे बाळांनो, याच सेल इलॉंगेट होण्याचं काम रिजन ऑफ इलॉंगेशन मध्ये होणार आहे. तर इथल्या प्रत्येक रिजनचं मग काही ना काही फंक्शन आहे. सो वी विल स्टार्ट टू अंडरस्टँड द फंक्शन्स फ्रॉम फर्स्ट स्ट्रक्चर, दॅट इज रूट कॅप. तर रूट कॅप काय आहे बाळांनो, प्रोटेक्टिव्ह कोट आहे. प्रोटेक्टिव्ह कोट आहे. रूट साठी तो डिगिंगचं काम करेल. डिगिंग म्हणजे खड्डा खोदण्याचं काम जे आपण करतो तसं रूट आत जातं, कारण हे निमुळत्या टेपरिंग आहे. डिगिंगचं काम करेल आणि वेगळ्या असे स्ट्रक्चर जे अँटी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी दाखवतील किंवा सॉइल मध्ये रूटला सस्टेन करू शकतात, याच्यासाठी इथं रूट कॅप असतात. सो दिस इज कॉमन फॉर टेरेस्ट्रियल प्लांट्स. सो व्हॉट डू यू थिंक, will there be a need of root cap in aquatic plants? Yes, it is very simple and ideal to understand. In aquatic plant, you can use a common sense also here. Aquatic plant ला डिगिंग करायचं आहे का तिथे, नाही करायचं आहे. तर aquatic plant मध्ये root caps are absent and the root caps are replaced by रूट पॉकेट्स. बघा जिथं वॅक्सिक कोट तिथं तयार केला जाईल, ज्याच्यामुळे पाण्यात सुद्धा त्याचं डिग्रेड, पाण्यात सुद्धा ते कुजणार नाही, डिकम्पोज होणार नाही, याच्यासाठी त्याचं वॅक्सिक कोटिंग तयार केलं जाईल आणि हे रूट कॅपचं काम असेल. सो आपले जे टेरेस्ट्रियल प्लांट आहेत इकडे काय आहे, तर रूट कॅप प्रेझेंट आहे. बट ऍक्वाटिक मध्ये काय असतात, रूट पॉकेट्स असतात. जसं की पिस्टिया, एकॉर्निया आर द aquatic plants for showing root pockets instead of root caps. ओके, आता दुसरा रिजन आहे आपला, दॅट इज द रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. सो दिस इज द रिजन वेअर सेल्स आर कंटिन्युअसली ऍडेड. म्हणजे नवीन सेल जे बनवणार आहे आपण ते कुठल्या रिजन मध्ये बनवणार आहे, मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये. म्हणजे ज्या काही नवीन सेल तयार होतील त्या सगळ्या याच रिजन मध्ये तयार होतील, लक्षात ठेवा. आवाज येतोय बाळांनो? ओके फाईन. साक्षी, तुझं इंटरनेट वीक असेल कदाचित तिकडचं, जरा इंटरनेट कनेक्शन बघून घ्या. हा, तर तुम्हाला नीटला क्वेश्चन येऊ शकतो, इन विच रिजन न्यू सेल्स आर फॉर्म और न्यू सेल्स आर ऍडेड टू द प्लांट रूट, किंवा असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, बिकॉज ऑफ विच रिजन देर इज अ इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल्स. सो द आन्सर इज रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. आता मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी झाली, नवीन नवीन समजा ह्या सेल तयार झाल्या, तर या सेल इलॉंगेट होण्याचं काम कुठल्या रिजन मध्ये होतं बाळांनो, रिजन ऑफ इलॉंगेशन. आता रिजन ऑफ इलॉंगेशन मुळे ऍक्च्युअली झाडाची ऍक्च्युअल ग्रोथ, रूटची ऍक्च्युअल ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, कारण आपल्याला तिथं काय झाडाची वाढते, लेंथ वाढते. काय वाढते, लेंथ वाढवण्याचं काम कुठे केलं जातं बाळांनो, रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी. नंतर प्रॉक्सिमल टू द रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ऍक्टिव्हिटी इथं आपल्याला काय वाढते बाळांनो, लेंथ वाढते, लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की लेंथ वाढवण्याचं काम किंवा ऍक्च्युअल ग्रोथ जे आपल्याला कन्सिडरेबल सीन होईल ती कुठल्या रिजन मध्ये होईल. आन्सर इज region of elongation. So region of elongation is responsible for increase in a length of the root axis. लक्षात ठेवा. आता थोडंसं समजावून घ्या, रिजन ऑफ मॅच्युरेशन म्हणजेच जरासा मागचा टॉपिक जर तुम्ही आठवलात तर तुमच्या लक्षात येईल
हा जो मेरिस्टेमॅटिक रिजन आहे टू मॅच्युअर रिजन, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं डिफरन्शिएशन पूर्ण होणार आहे. म्हणजेच मेरिस्टेमॅटिक सेल विल नाव कन्वर्ट हिअर इनटू परमनंट सेल. मग तुम्हाला एक साधी गोष्ट इथं माहिती आहे की परमनंट सेल जर तिथे बनणार असतील तर याचा अर्थ तिथं काही सेल्सला स्ट्रक्चर सुद्धा प्राप्त होतील. आणि म्हणूनच या रिजन ऑफ मॅच्युरेशन रिजन मध्येच तुम्ही बघू शकता की तिथल्या ज्या इपिडर्मल सेल आहेत त्यांना त्यांचं फायनल स्ट्रक्चर प्राप्त झालं. त्यांचं इलॉंगेशन झालेलं इपिब्लेमा लेअरचं इपिडर्मिस मधल्या वन ऑफ द इपिडर्मिस लेअर कॉल्ड एज इपिब्लेमा, ज्या इपिब्लेमा काय होणार आहेत, इलॉंगेट होणार आहेत आणि त्यांच्यापासूनच तिथं तयार काय होणार आहेत, रूट हेअर्स. बघा तुम्हाला डिफरन्शिएशनची डेफिनेशन आठवते का? मेरिस्टेमॅटिक मध्ये त्यांना कुठलंही फंक्शन किंवा फायनल स्ट्रक्चर असाइन झालेलं नसतं, परंतु डिफरन्शिएशन होऊन जेव्हा ते परमनंट होतात, मॅच्युअर होतात, तेव्हा त्यांना एक फायनल शेप आणि एक फंक्शन असाइन केलं जातं. आणि त्याचाच भाग म्हणून इथे रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये आपल्याला इपिब्लेमा इलॉंगेट होऊन तयार होणाऱ्या रूट हेअर सेल्स बघायला मिळतील. सो रूट हेअर्स आर युनिसेल्युलर इलॉंगेटेड इपिब्लेमा इपिडर्मल सेल्स. आणि म्हणून रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये रूट हेअर्स बघायला मिळत असल्या कारणानं रिजन ऑफ मॅच्युरेशन इज नथिंग बट रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन. कळतंय? हा प्रश्न येणार. दिस इज IMP, लक्षात ठेवा. Region of absorption is region of maturation. Why? Because the region of absorption is the root hair which is present in the region of maturation. Okay. Some more points are also discussed here on the next slide. More means to get more clarity. Okay. So you can see these structures. तर पहिलं काय, रूट कॅप आहे बघा. काय करते? प्रोटेक्शनचं काम करते. याची तुम्ही स्क्रीनशॉट ठेवू शकता. रूट कॅप प्रोटेक्ट्स द मेरिस्टेमॅटिक रिजन. सो व्हॉट इज मेरिस्टेमॅटिक रिजन? सेल नवीन प्रोड्यूस तिथं होतील. मेरिस्टेमॅटिक रिजन इट इज अ रॅपिड मायटोसिस ऑफ अनडिफरन्शिएटेड मेरिस्टेमॅटिक सेल. बरोबर आहे, मेरिस्टेमॅटिक सेल अनडिफरन्शिएटेड आहेत. जर ते डिफरन्शिएट झाले तर ते परमनंट होणार आहेत, तर ते मॅच्युअर होणार आहेत. तर आता त्या इमॅच्युअर आहेत, इमॅच्युअर म्हणण्यापेक्षा अनडिफरन्शिएटेड आहेत आणि त्यांच्यामध्ये इथं कंटिन्युअसली मायटोसिस होते, म्हणजे नंबर वाढवण्याचं काम हे मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये केलं जात आहे. प्रॉक्सिमल टू द रिजन ऑफ मेरिस्टेम, म्हणजे मेरिस्टेमला लागूनच असणारा हा जो रिजन आहे, दिस इज नथिंग बट रिजन ऑफ इलॉंगेशन. बघा, झोन ऑफ इलॉंगेशन अलाउज द रूट टू गेट डीपर विद इन द सॉइल. ह्याची लांबी वाढत 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 गेली तरच हा खोलवर 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 जाऊ शकतो. सो रिजन ऑफ इलॉंगेशन हेही काम आहे, कारण तो लेंथ वाढवण्याचं काम करत असतो. झाडाच्या रूटची ऍक्च्युअल ग्रोथ करण्याचं काम इलॉंगेशन रिजन करत असतो. त्याच्यानंतर हा जो रिजन आपल्याला माहिती दिस रिजन ऑफ मॅच्युरेशन. इथे काय लिहिलंय बघा, डिफरन्शिएशन. तर तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो, इन विच रिजन cells are formed by the process of differentiation? Answer is zone of maturation. Cells differentiate into different types of cells. One of the example is root hairs, ज्या इथं ऍब्सॉर्प्शनचं काम करतील. ओके, हे तुम्हाला ऍक्च्युली वेसल दाखवलेलं आहे, जायलेम आणि फ्लोएम आतमध्ये. त्याचा काही इथं कन्सिडर करायची आवश्यकता नाही. ओके, सो विल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. सो आपल्याला जर माहिती असेल की ऍक्च्युअल रूटचं काम काय, तर ऍक्च्युअल रूटचं काम आहे अँकरेज आणि ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. बट इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट प्रायमरी मेन फंक्शन, रूट्स कॅन बी मॉडिफाईड फॉर सपोर्ट, स्टोरेज ऑफ फूड अँड ऑल्सो रेस्पिरेशन. इथे तुम्ही तिन्ही ठिकाणी बघू शकता. इथे दोन तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेले आहेत बघा. वन इज द मॉडिफिकेशन ए, दॅट इज फॉर द स्टोरेज, अँड अनदर इज फॉर द रेस्पिरेशन. बघा, ऍस्पॅरागस, नंतर हे टर्निप, कॅरोट आणि स्वीट पोटॅटो, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रूट्स हू स्टोर्स फूड इन दॅम. बघा, याच्यात फूड स्टोअर केलेलं आहे. खरं तर रूटचं मुख्य काम काय आहे? झाडाला एनकरेज देणं, सपोर्ट देणं आणि त्याचबरोबर वॉटर अँड मिनरल ऍब्सॉर्ब करणं. बट दे आर ऑल्सो मॉडिफाईड फॉर स्टोरेज ऑफ फूड ऑल्सो. मग तुम्हाला हे माहिती पाहिजे की टर्निप, कॅरेट अँड स्वीट पोटॅटो हे जे दिसत आहेत तुम्हाला, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रूट. बघा, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ,
नुसता पोटॅटो असेल तर दॅट इज अ स्टेम. नुसतं पोटॅटो असेल तर दॅट इज अ स्टेम. आय एम हिअर टॉकिंग अबाउट स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो इज अ मॉडिफिकेशन ऑफ रूट फॉर स्टोरेज ऑफ फूड. सो हे तुम्हाला कळाले, हे स्टोरेज ऑफ फूड साठी आहे. सो हे जे दुसरं दिसतंय तुम्हाला विच इज अ निमॅटोफोर्स प्रेझेंट इन रायझोफोरा. दिस इज एक्झाम्पल ऑफ रायझोफोरा. सो व्हॉट आर निमॅटोफोर्स? व्हॉट आर निमॅटोफोर्स? तर बाळांनो, जनरली आपण असं म्हणूया की सपोज दिस इज अ सॉइल. समजा ही सॉइल असेल आणि या सॉइल मध्ये समजा हे असं झाड ग्रो करते, तर याचे जे हे रूट्स आहेत बाळांनो, खाली असे रूट्स आहेत. जनरली तुम्हाला माहिती आहे रूट्स आर मुव्हिंग टुवर्ड्स सॉइल. दॅट इज कॉल्ड एज अ जिओट्रॉपिक. दॅट इज कॉल्ड एज जिओट्रॉपिक. ओके, जिओट्रॉपिक म्हणजे ट्रॉपिकचा अर्थ चार दिशेनं. जिओट्रॉपिक सॉइलच्या दिशेनं, फोटोट्रॉपिक लाईटच्या दिशेनं. कळतंय? तर आता हे सॉइलच्या दिशेनं जात आहेत. सो दीज आर जिओट्रॉपिक. दे आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक अँड निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. बट in some plants like rhizophora, if because of swampy region or because of continuous water logging in the soil, म्हणजे जर हा रिजन आहे बाळांनो आणि इथं जर सातत्यानं दलदल दलदल राहत असेल, म्हणजे इथं जर वॉटर लॉगिंग सारखं राहत असेल, क्षारयुक्त जमीन तयार होत असेल, तर यांना हे जे रूट्स आहेत यांना ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होणार नाही खालच्या दिशेला. लक्षात घ्या. So if it is unable to pass the air to these roots, then what happens? See, then these roots by themselves develop a mechanism and they themselves come out of the soil. Okay, म्हणजे हे स्वतःच असे वरती येतात बघा. सो आता हे जे रूट्स आहेत हे तुम्ही मला सांगा, these are positively geotropic or negatively geotropic? Tell me answer in the chat. They are positively geotropic or negatively geotropic? Very good. These are negatively geotropic, or you also can call these are positively phototropic. किंवा ते फोटोट्रॉपिक आहेत असं तुम्ही म्हणू शकता. तर हे जे ऍक्च्युअली ऍटिट्यूड आहे झाडाचा, लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, हा असा आहे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला ऑक्सिजन पोचवत नाही ना, आमचा आम्ही बाहेर येऊन घेतो. म्हणून ते बाहेर आलेले आहेत कशासाठी? टू रेस्पायर, टू टेक द ऑक्सिजन अँड फॉर द गॅसेस एक्सचेंज. सो दीज आर द मॉडिफिकेशन्स फॉर रेस्पिरेशन. सो निमॅटोफोर काय? हे जे रूट्स बाहेर आले त्यांना आपण काय म्हणतो? निमॅटोफोर्स. यू कॅन सी दीज स्ट्रक्चर्स हिअर ऑल्सो. सी, these are nothing but the nematophores, which are the positively phototropic roots modified for having gaseous exchange. थोडीशी स्लाइड डिस्टर्ब झाली हे समजून घ्या. ऍक्च्युअली जेव्हा सपोर्ट साठी मॉडिफाय होतात, रेस्पिरेशन साठी मॉडिफाय होतात आणि स्टोरेज साठी मॉडिफाय होतात, तर त्याचे काही एक्झाम्पल्स ऍडिशनल मी इथं बघितलेले आहेत. त्यातल्या काही गोष्टी एनसीईआरटी मध्ये नाही आहेत. हे पहिलं आहे, फॉर सपोर्ट prop roots in banyan tree, stilt root in maize and sugarcane. काय सांगितलं? prop roots in banyan tree. तर डायग्राम ऍक्च्युअली तुम्ही एनसीईआरटी जर साईडला असेल तर एनसीईआरटी पण बघू शकता किंवा नंतर बघा. एखाद्या मोठ्या झाडाला जशा पारंब्या येतात बघा, समजा हे असं मोठं स्टेम आहे. स्वप्नील माळी, तुझा व्हिडिओ बंद कर. बघा, एखादं समजा मोठं झाड आहे आणि या मोठ्या झाडाला ह्या सगळं जे ओझं आहे ते त्याच्या स्टेमला झेपत नाही, तेव्हा इथून वरून असे काही रूट्स येतात ज्याला आपण बघा पारंब्यासारखं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. सो ही जी असतात यांना प्रॉप रूट्स असं म्हणतात बघा, वरून येतात. ओके, सो बनियान ट्री मध्ये जवळपास 1700 प्रॉप रूट्स, 1700 प्रॉप रूट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. मेज मध्ये पण तुम्ही बघा लोअर नोड पासून, मेज मध्ये तुम्ही बघा लोअर नोड पासून असे काही रूट्स येतात, त्यांना आपण स्टिल्ट रूट्स म्हणतो बघा इथे. ओके,
बघितलं असेल तुम्ही असं. सो स्टिल्ट रूट असतील किंवा मेज मध्ये स्टिल्ट रूट असतील किंवा बनियान ट्री मध्ये जे प्रॉप रूट्स आहेत, हे प्रॉप रूट्स आहेत. लक्षात ठेवायचं, फॉर प्रॉपर फिक्सेशन जे मॉडिफिकेशन झालेलं आहे त्याला म्हणायचं प्रॉप रूट्स. ओके, तर ह्या प्रकारे आपण इथे बघितलं की दीज आर द मेकॅनिकल मॉडिफिकेशन्स. ओके, जे प्रोटेक्शन साठी असतात. रेस्पिरेशन साठी काय मॉडिफिकेशन्स आहेत आपण बघितलंय. रेस्पिरेशन साठी काय, निमॅटोफोर्स इन रायझोफोरा अँड मॅनग्रुव्ह ऑल्सो, हे एक्झाम्पल बऱ्याच वेळा विचारतात. ओके, इन विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट रेस्पिरेशन modification or modification of roots for respiration is taking place? Answer is mangroves and rhizophora. रायझोफोरा मध्ये आपण अजून काय बघितलं, मॅनग्रोव्ह. फॉर स्टोरेज ऑफ फूड, फ्युजिफॉर्म, नॅपिफॉर्म, हे दोन प्रकार आपण इथं बघितले. फ्युजिफॉर्मचं एक्झाम्पल आपण काय घेतलंय, रॅडिश. काय होतं ऍक्च्युली फ्युजिफॉर्म मध्ये, समजा हा मुळा आहे, तर फ्युजिफॉर्म हे स्ट्रक्चर कधी म्हणतात, जर त्याचा मिडल पोर्शन हा सोलन असेल. बघा तुम्ही, मिडल त्याचा सोलन आहे, बट दोन्ही बाजू ह्या टेपरिंग आहेत. इकडे इकडे जाताना बघा टेपरिंग आहे, म्हणजे दोन्ही बाजू कशा आहेत, निमुळत्या आहेत, पण मधला पोर्शन हा कसा आहे, सोलन आहे. सच कंडिशन इज कॉल्ड द फ्युजिफॉर्म. सो फ्युजिफॉर्म इज नथिंग बट द मॉडिफिकेशन ऑफ स्टोरेज ऑफ फूड इन द रॅडिश. तुम्ही बघितलं असेल मुळ्यामध्ये, हे लक्षात ठेवणं पण सोपे. बघा, मध्ये सोलन आहे आणि दोन्ही बाजूला मार्जिन त्याच्या त्या टेपरिंग मध्ये निमुळत होत जाणं, जे एकमेकाला फ्यूज झालेले आहेत, दोन्ही बाजू अशा फ्यूज होत गेलेल्या आहेत, दॅट इज अ फ्युजिफॉर्म. टर्निप मध्ये काय होतं, टर्निप एक्झाम्पल इथं कोनिकल एक दिले बघा, आणि नॅपिफॉर्म. ऍक्च्युअली तुम्हाला समजून सांगतो, फ्युजिफॉर्म, नॅपिफॉर्म आणि कोनिकल, ह्या तीन ऍक्च्युअली कंडिशन्स आहेत. याच्यातली आपण आता कुठली बघितली, फ्युजिफॉर्म. आता आपण बघूया कोनिकल. कोनिकलचं एकदम फेमस एक्झाम्पल आहे कॅरेट. बघा, कॅरेट मध्ये काय होतं, बेस इज अ सोलन बट ग्रॅज्युअली टेपरिंग. तुम्हाला जाणवत असेल, हा हळूहळू निमुळता होत गेलाय. बट इन द केस ऑफ नॅपिफॉर्म, तुम्हाला माहिती, टर्निप मध्ये तुम्ही बघू शकता किंवा शुगर बीट मध्ये तुम्ही बघू शकता, हा बेस त्याचा मच सोलन असतो आणि ऍब्रप्ट टेपरिंग झालेला आहे, म्हणजे अचानक खायला निमुळतेपणा आलेला असतो. ओके, सो हे काय, नेपिफॉर्म आहे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कोनिकल, फ्युजिफॉर्म अँड नेपिफॉर्म. बघा, कोनिकल बेस इज सोलन अँड ग्रॅज्युअली टेपरिंग आहे, हळूहळू हळूहळू टेपरिंग होत गेलं. इथे बेस इज मच सोलन अँड ऍब्रप्टली टेपर, हे कोणाच्या बाबतीत आहे, नेपिफॉर्म. मिडल इज सोलन आणि दोन्ही बाजू फ्यूज होत गेलेल्या आहेत, ग्रॅज्युअली टेपरिंग होत गेलेल्या आहेत. दिस इज इन द केस ऑफ फ्युजिफॉर्म. तर प्रत्येकाचं एक्झाम्पल ही तुमच्या लक्षात आलेलं आहे. विल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड. हा जो फ्युजिफॉर्म, नेपिफॉर्म आणि कोनिकल जो प्रकार आहे, हा एनसीईआरटी मध्ये समजवलेला नाहीये जास्त. सो नाउ वी विल अंडरस्टँड अबाउट द स्टेम. आता स्टेम बघत असताना आपण रूटच्या अजून काही कॅरेक्टर्स डिस्कस करूया, ज्या एनसीईआरटी मध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेल्या नसतात, पण त्या गरजेच्या आहेत. तर बघा, एक बेसिक गोष्ट आपण बघितलीत की रूट्स आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. हे लिहित नाही आता मी, लक्षात घ्या. रूट्स आर पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक. त्यानंतर आपण बघितलं, तुमच्यापैकी कोणाला अॅनाटॉमी इन फ्लॉवरिंग प्लांट्स मधला एखादा डिफरन्स रूट आणि स्टेम मधला सांगता आला तर मला चार्ट करा. व्हेरी गुड. ही सानिका सुपणेकरनं बघा, एंडार्च आणि एक्झार्च हा एक डिफरन्स असतो ते सांगितलंय. कॅन यू स्पेसिफिकली टेल मी विच टाइप ऑफ अरेंजमेंट इन द रूट्स.
Very good. Ashutosh is telling very correct answer. सानिका इज ऑल्सो टेकिंग करेक्ट आन्सर. रूट्स मध्ये एक्झार्च कंडिशन असते. व्हेरी गुड. आपल्याला आठवतं का बघा, प्रोटोझायलम ज्या बाजूला असतो त्यानुसार आपण नाव देतो. रूट्स मध्ये अगोदर प्रोटोझायलम आहे ना, आतल्या बाजूला मेटाझायलम आहे. सो दिस इज एक्झार्च कंडिशन. स्टेम मध्ये ह्याचे एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. स्टेम मध्ये सेंट्रल पोझिशनला प्रोटोफ्लोएम आहे. ओके, त्यामुळं सॉरी प्रोटोझायलम आहे, त्यामुळं त्याला आपण काय म्हणतो, एंडार्च कंडिशन असं म्हणतो. व्हेरी गुड. हे सगळं कनेक्शन तुम्हाला आलं पाहिजे, लक्षात घ्या. तर बेसिक कॅरेक्टर आपण बघूया. रूट्स हे कसे असतात बाळांनो? पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली फोटोट्रॉपिक. म्हणजेच काय? ग्रो अवे फ्रॉम द लाईट. रूट्स डू नॉट बिअर फ्लावर, लिव्स अँड बर्ड्स. लक्षात ठेवा, रूट्स ओनली प्रोड्युसेस रूट्स. रूट्स वरती कुठलंही हिरवं स्ट्रक्चर तयार होणारच नाही. रूट्स आर नेवर ग्रीन. रूट्स कॅन ओनली प्रोड्यूस रूट्स. दे नेवर प्रोड्यूस नोड्स. इंटरनोड्स सुद्धा त्याच्यावर नसतील. बघा, जर तुम्हाला एखादं रूट आणि एखादं स्टेम याच्यामध्ये डिफरन्स करायचा असेल फिजिकली बघून, तर नोड्स आणि इंटरनोड्स असतील तर इट मस्ट बी स्टेम. हिरवं कुठलंही स्ट्रक्चर असेल तर इट मस्ट बी स्टेम. रूट वरती रूट हेअर्स असतील. या अर्थानं स्टेम वरती काय असेल बाळा? कोणी सांगू शकतो? रूट वरती युनिसेल्युलर इलॉंगेशन असतात रूट हेअर्सचे. तसं मग स्टेम वरती काय असेल? व्हेरी गुड आशुतोष. ट्रायकोम्स. वेदश्री माटेकर also correct reply. Trichomes. Trichomes are unicellular or multicellular? Multicellular. Correct answer. Can root produce other structures? Can root produce other structures like flower, fruit? No. Very good. No. So what it produce? It produce primary root, secondary root, tertiary root. Only root. Root can't produce anything other than root. लक्षात ठेवा. रूट पासून दुसरं काहीही तयार होणार नाही. स्टेम वरती स्टोमॅटा असतील, रूट वरती स्टोमॅटा असतील का बाळांनो? चला, डिस्कशन सुरू आहे. या गप्पांमधून भरपूर कन्सेप्ट क्लिअर होतील तुमचे. रूट वरती स्टोमॅटा असणार नाहीत, कारण स्टोमॅटाचं काम काय? गॅसेस एक्सचेंज. ते खाली होऊ शकणार नाहीये. बघा, क्लोरेनकायमा म्हणजे पॅरेनकायमाचं एक स्ट्रक्चर आहे जे फोटोसिंथेसिस साठी गरजेचं आहे. ते क्लोरेनकायमा हा स्टेम मध्ये असतोच, आपण बघितलाय. हा रूट मध्ये असेल का रे बाळांनो? व्हेरी गुड. कारण फोटोसिंथेसिस करण्यासाठी त्याच्यापर्यंत लाईटच पोहोचत नाही, तर झाडाला रूट्स मध्ये क्लोरेनकायमा डिस्ट्रीब्यूट करून वाया घालवायचा नाहीये. त्यामुळं रूट्स मध्ये कुठेही आपल्याला क्लोरेनकायमाची आवश्यकता नाही. ओके. रूट्स मधून डिरेक्टली ट्रान्सपिरेशन स्टोमॅटा थ्रू जे होतं ते होऊ शकणार आहे का? नाही होऊ शकणार आहे. बट रूट हेल्प्स इन ट्रान्सपिरेशन बाय ऍब्सॉर्बिंग वॉटर. आपल्याला माहिती आहे ट्रान्सपिरेशन म्हणजे काय. ऍक्च्युअली प्रश्न आला, त्याचं उत्तर देतोय मी इथे. ट्रान्सपिरेशन पुल स्टार्ट्स विथ अ लीफ, स्टार्ट्स विथ स्टोमॅटा, आणि जो खाली जाईल आणि रूट मध्ये ऍब्सॉर्ब केलेलं पाणी वरती जाईल. पण डिरेक्टली रूट कुठंच लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? नाही. ओके. अजून एक डिफरन्स तुम्हाला आठवतो का बघा, कोलेनकायमा हा रूट मध्ये असू शकतो का? बघा, अॅनाटॉमीचं नॉलेज इथं चेक होते तुमचं. आठवा आम्ही काय सांगितलं होतं. कोलेनकायमा काय आहे? कोलेनकायमा हा लिव्हिंग टिश्यू आहे जो मेकॅनिकल सपोर्ट देणार आहे, आणि झाडं वाकली जरी हवेनं तरी पुन्हा ते. येस, विवेक नाईक इज रिप्लाइंग व्हेरी करेक्ट आन्सर. नो, इन स्टेम ऑफ ओनली डायकॉट्स. आठवा, कोलेनकायमा फक्त कुठं असतो? डायकॉट मध्ये असतो, मोनोकॉट मध्ये नसतोच, आणि स्टेमच्या डायकॉटच्या सुद्धा फक्त स्टेम मध्ये असतो. व्हेरी गुड. सो दीज डिफरन्सेस आर इनफ फॉर रूट अँड स्टेम. व्हेरी गुड. या निमित्तानं तुमचं स्टेम सुद्धा बघा बरंच प्रिपेअर झालेलं आहे. वी आर नाउ लुकिंग टुवर्ड्स स्लाइड. सी द स्टेम. स्टेम इज द एरियल पार्ट ऑफ प्लांट अँड डेव्हलप्स फ्रॉम द. बघा, मग अशी सांगितलं होतं तुम्हाला, स्टेम कशापासून डेव्हलप झालेलं असतं बाळांनो? प्लिम्यूल पासून डेव्हलप झालेलं असतं.
आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगितलं होतं इट बिअर्स नोड्स अँड इंटरनोड्स, जे रूट वरती कधीच नसतात. सो नाउ वी विल अंडरस्टँड अबाउट द मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम. In some plants, the stems are modified to perform function of. So see, these are the modifications of stem. Storage of food, okay. Support, protection. प्रोटेक्शन कसं बघा, एक मुद्दा इथं समजावून घ्या. स्टेम वरची मॉडिफिकेशन म्हणजे स्टेम मधल्या फ्लावरचं मॉडिफिकेशन असू द्या, लिव्हचं मॉडिफिकेशन असू द्या, जो काही शूट सिस्टम मधला आपल्याला दिसणारा कोणतेही मॉडिफिकेशन असेल तर दॅट विल बी कन्सिडर्ड ऍज अ मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. मग पानाचं मॉडिफिकेशन, काट्यांमध्ये जे पानाचं मॉडिफिकेशन झालं सपोज, किंवा ऍक्झिलरी बर्डचं झालं, तर ते प्रोटेक्शन आहे. कारण काटेरी झाडं जी असतील ते ग्रेझिंग ब्राउझिंग ऍनिमल पासून काय होतील, वाचतील ना, माणसांपासून पण वाचतात ती. येस. परत तुम्ही बघा, तुम्ही सायनोडॉन लॉन तुम्हाला माहिती असेल, लॉन गवत टाकलं की ते गवत वाढत 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 सगळीकडे पसरतं, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन करणं हे सुद्धा स्टेमने एक त्याच्यात अडॅप्टेशन केलेलं आहे, मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो सी, दीज आर द फर्स्ट 3 एक्झाम्पल्स ऑफ स्टोरेज ऑफ फूड इन अ स्टेम. बघा इथे बटाटा दाखवला आहे आणि आपल्याला माहिती बटाटा स्टेम आहे का. तुम्ही बघा आपल्याकडं आपल्या बास्केटमध्ये बटाटा 4 दिवस ठेवा, तुम्हाला लक्षात येईल त्याला कोंब येतात म्हणजे ग्रीन स्ट्रक्चर येतात. आणि आपल्याला माहिती आहे रूट्स नेव्हर प्रोड्यूस ग्रीन स्ट्रक्चर्स, म्हणजे हा स्टेम आहे. ओके. तुम्ही इथं आणखीन डायग्राम मध्ये बघू शकता की इथे वायरी स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स तयार झालेले आहेत. तुम्हाला अमरवेल वगैरे माहिती असेल, तारांवरती जे चढतात तेव्हा तिथं स्प्रिंग वायरी स्ट्रक्चर्स तयार होतात. ही जी वायरी स्ट्रक्चर्स असतात यांना आपण टेंड्रिल असं म्हणतो. हे सुद्धा एक स्टेमचंच मॉडिफिकेशन आहे. तुम्ही बघा इथे या डायग्राम मध्ये एक काटा दाखवलेला आहे. सो दिस इज स्टेम मॉडिफाईड इनटू स्पाइन. ओके. आणि इथं तुम्ही बघा रूट्स अरायझिंग फ्रॉम नोड्स, म्हणजे जे नोड्स आहेत, नोड्स पासून सुद्धा नवीन रूट्स बनवू शकतात आणि ज्याच्यामुळे त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये मदत करता येते. सो इथे एका चार्ट मध्ये थोडक्यात महत्वाचं, याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवा, मॉडिफिकेशन्स ऑफ स्टेम दाखवलेले आहेत. फॉर स्टोरेज काय मॉडिफिकेशन आहे, रायझोम. सी दिस इज नॉट मेन्शन्ड इन एनसीईआरटी बट इट कॅन बी आस्क्ड टू द एक्झाम. रायझोम एक्झाम्पल काय, जिंजर. ट्यूबरचं एक्झाम्पल काय, पटॅटो. बल्बचं एक्झाम्पल काय, ओनियन अँड. बल्ब मध्ये खरं तर 2 येतात, ओनियन आणि गार्लिक. बल्ब हा आहे कॉन्सेंट्रिक बल्ब आणि स्केली बल्ब असे 2 येतात. तर ओनियन आहे कॉन्सेंट्रिक बल्ब. आता एवढं डिटेल खरं तर जाण्याची आवश्यकता नाही, इन्सर्ट इथे नाहीच आहे. ऍक्च्युली काय होतं बघा, बल्ब मध्ये ही एक पाकळी, त्याच्या आत दुसरी पाकळी, त्याच्या आत तिसरी पाकळी, त्याच्या आत चौथी, असा असणार ना आपला कांदा. आणि जसं तुम्ही आत जाल तसं स्टोरेज ऑफ फूड म्हणजे पानांचा थिकनेस वाढत जातो. बट इन द केस ऑफ गार्लिक यू सी पार्शियल ओव्हरलॅप असतं, कम्प्लीट ओव्हरलॅप नसतं. ओके. स्केल्स असतात त्याच्यामध्ये. सो दिस इज कॉल्ड एज अ स्केली बल्ब. ओके. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कॉन्सेंट्रिक बल्ब विच इज द एक्झाम्पल ऑफ ओनियन अँड स्केली बल्ब विच इज द एक्झाम्पल ऑफ गार्लिक. ओके. आणि कॉर्म आपल्याला बघायला मिळेल, दॅट इज कोलोकॅसिया इज द एक्झाम्पल. तर 3 गोष्टी आपण बघितल्या इथे, रायझोम एक्झाम्पल बघितलं, जिंजर. ट्यूबर एक्झाम्पल बघितलं, पटॅटो. आणि कॉर्म एक्झाम्पल आपण बघितलं, कोलोकॅसिया. पाठीमागच्या डायग्राम वरती हे सगळं तुम्ही एकदा डायग्राम मध्ये बघा. सी दिस इज रायझोम, म्हणजे जिंजर हे एक्झाम्पल कशाचं आहे, रायझोमचं. हे ट्यूबर आहे, लक्षात घ्या. आणि कॉर्म हे स्टाउटी असतं. ओके. कसं असतं, कॉर्म हे स्टाउटी असतं. इथं त्याच्या प्रत्येकाचे डायग्राम आपल्याला दाखवणं शक्य नाही. मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. पहिलं मॉडिफिकेशन झालं फॉर स्टोरेज ऑफ फूड. दुसरं बघा कशासाठी, फॉर सपोर्ट. सपोर्टसाठी तिथे तयार काय होतात, टेंड्रिल्स तयार होतात. टेंड्रिल्स काय असतात मी सांगितलं, जिथं जिथं वेली असतात किंवा गर्ड्स असतात. गर्ड्स म्हणजे बघा कारल्याचा वेल, भोपळ्याचा वेल, काकडीचा वेल, ह्या काकड्या लटकत राहतात खाली. बघा एवढं मोठं ओझं त्या वेलीवर अडकवायचं आहे, तर त्याला एक बाइंडिंग स्ट्रक्चर असलं पाहिजे तारेला. आणि ते बाइंडिंग स्ट्रक्चर इज नथिंग बट टेंड्रिल्स.
आता बघा, फॉर प्रोटेक्शन ऍक्झिलरी बर्ड. आता ऍक्झिलरी बर्ड कुठं असते बाळांनो? समजा हे स्टेम आहे, ओके, आणि तिथे आपल्याला हे लीव्ज आहे. तर इथं जे बर्ड असेल इथे, दिस इज नथिंग बट ऍक्झिलरी बर्ड. ऍक्सिल मध्ये असते म्हणून तिला ऍक्झिलरी बर्ड असं म्हणतात. ही जी ऍक्झिलरी बर्ड आहे ती बघा मोस्टली आपल्याला माहिती आहे सिट्रस प्लांट किंवा जे बोगनविला, आपल्याला माहिती गुलाबी कागदी फुल असतात त्याला ह्या ज्या बर्ड्स असतात याचं कन्व्हर्जन एका स्पायनी स्ट्रक्चर मध्ये होतं, म्हणजे एका काट्यामध्ये होते. इथं काढता येत नाहीये, लक्षात घ्या. एका काट्यामध्ये कन्व्हर्जन झाले असं आपण मानूया. सो हा एक काटा आहे. तर हे जे स्पायनी स्ट्रक्चर आहे, दिस इज नथिंग बट मॉडिफिकेशन ऑफ, असा प्रश्न येतो. सो इट इज नथिंग बट द मॉडिफिकेशन ऑफ ऍक्झिलरी बर्ड. लक्षात ठेवा. कशात बघायला मिळतं? सिट्रस बोगनविला काटेरी स्ट्रक्चर, दॅट इज कॉल्ड एज थॉर्न हियर. ओके. फॉर व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून नवीन प्लांट तयार होणं. सो अंडरग्राउंड स्टेम ऑफ ग्रास. बघा, समजा ही जर सॉइल असेल आणि याच्या हे जर ग्रास असतील तर बघा या ग्रास मधून हे अंडरग्राउंड जे वाढत जाईल, आतमध्ये पण वाढत जातं आणि जिथं जागा मिळेल तिथून ते पुन्हा वरती येत असं. अशा पद्धतीने हे जे पसरत जातं, अंडरग्राउंड रनर सुद्धा आपण याला म्हणतो. सो दॅट इज नथिंग बट फॉर द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. स्ट्रॉबेरी, लॅटरल ब्रांचेस ऑफ मिंट अँड जस्मिन, एनसीईआरटीतल्या लाईन्स आहेत ह्या लक्षात घ्या. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये सुद्धा इथे स्टेम रोल प्ले करतात. फॉर ऍसिमिलेशन ऑफ फूड म्हणजेच फोटोसिंथेसिस परफॉर्म करणं. फ्लॅटन स्टेम ऑफ अपुन्शिया कंटेन्स क्लोरोफिल अँड परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. तुम्हाला माहिती निवडुंगा सारख्या प्रजाती असतात, ओके. तसा एक प्रजाती आपण इथं जर अपुन्शिया बघितली तर बघा त्याचे जे पान आहेत त्या पानाचाच आकार स्टेम सारख्या गोष्टींमध्ये झालेला आहे. बघा त्याच्या पानांचंच असं आपल्याला अख्खं झाडच पानांसारखं वाटतं. तुम्ही अपुन्शियाचे डायग्राम आपले इंटरनेटवर सुद्धा बघू शकता आणि आपल्या एनसीईआरटीच्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहे. तर अपुन्शियामध्ये काय आहे, त्याचं पूर्ण स्टेमच फ्लॅटन झालेलं आहे. म्हणजे स्टेम त्याचं अशा आकाराचं स्टेम राहिलेलं नाहीये, त्याचं स्टेमच असं झालंय, लक्षात घ्या, ह्याच्यासारखं पानांसारखं. आणि ते हिरवं आहे. सो इट कॅन डू फोटो सिंथेसिस. त्यामुळे ते काय करू शकतं? लाईट ऍब्सॉर्ब करून फोटोसिंथेसिस करू शकतं. So now we are moving to the next part, that is the venation. So what is venation? Arrangement of veins and ventlets in the lamina of leaves is called as venation. So बघा इथे ह्या जागा त्याच्यासाठी सोडलेल्या आहेत, तिथं स्ट्रक्चर काढावे लागतात आपल्याला. समजा बाळांनो हे एक पान आहे, एक मिडरिब इथं काढतो. मिडरिब म्हणजे त्याची मुख्य मधली व्हेन, मेन. तर जर एक फक्त काढण्यासाठीच्या डायग्राम इथे काढतोय मी. आता तुम्हाला लक्षात येईल की इथं ज्या व्हेन्स आहेत, मी ज्या काढतोय ह्या व्हेन्स आहेत, या व्हेन्स गुंतागुंतीच्या काढतोय मी. सो हे जे गुंतागुंतीचं स्ट्रक्चर आहे, जिथे व्हेन्स अँड व्हेनलेट्स आर फॉर्मिंग रेटिक्युलेशन विथ इच अदर. व्हेनलेट्स फॉर्म नेटवर्क. हे बघा इथे काय लिहिलं, नेटवर्क ऍज इन लीव्ज ऑफ. फार महत्वाची गोष्ट इथे बाळांनो, डायकॉट्स. as in the leaves of dicot is called as reticulate venation. एक्झाम्पल बघा, चायना रोज, पीपल. एवढे दोन एक्झाम्पल इथे लक्षात ठेवा, चायना रोज आणि पीपल. लक्षात कसं ठेवाल बघा, चायना रोज आणि पीपल, गुंतागुंत. कसंही लक्षात ठेवा तुम्ही, चायना रोज, पीपल, गुंतागुंत. डायकॉट आहेत हे लक्षात ठेवा, डायकॉट मध्येच फक्त रेटिक्युलेट वेनेशन आपल्याला बघायला मिळतं. मोनोकॉट मध्ये काय होतं मग बघा, मोनोकॉट मध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज
सॉरी, सपोज दिस इज अ लीफ. तर याच्यामध्ये आपल्याला ज्या काही हे बघायला मिळतील, व्हेन्स आणि व्हेनलेट्स बघायला मिळतील, त्या अशा तुम्ही केळीचं पण ऍक्च्युअली इथे इमॅजिन करा. ते असं पॅरलल असतात एकमेकाला, त्यामुळे ते कुठलं वेनेशन दाखवतात? पॅरलल वेनेशन दाखवतात. कोणतं वेनेशन दाखवतात? पॅरलल. So what is parallel venation? The veins runs parallel to each other in the leaves of, असं आपल्याला कुठं बघायला मिळेल? In the leaves of only, बघा, in the leaves of only monocotyledons आपल्याला बघायला मिळेल. ओके, सो उजव्या साईडला जी डायग्राम तुम्हाला दिसतीये ती आहे रेटिक्युलेट वेनेशनची, विच इज सीन इन अ डायकॉट. आणि डाव्या बाजूला जी डायग्राम दिसते दॅट इज द डायग्राम फॉर द पॅरलल वेनेशन. रेटिक्युलेट वेनेशन झालं, आता पॅरलल वेनेशन बघतो आपण. पॅरलल वेनेशन दॅट इज सीन इन द मोनोकॉट्स. तुम्हाला या रेफरन्स वरती साइज ऑफ वस्क्युलर बंडलचा एक कॉन्सेप्ट मी अॅनाटॉमी मध्ये शिकवला होता. इज एनीबडी? हो प्रज्ञा, बोला. बघा, काय आठवतं का? क्वेश्चन रिपीट करायचा आहे. फाईन, ओके. अगोदर प्रज्ञाने एक प्रश्न विचारलाय, सर कोकोनट पण पॅरलल वेनेशन मध्ये येणार का? हो, येणार. आता पुढे बघा, मी प्रश्न असा विचारला की रेटिक्युलेट वेनेशन आणि पॅरलल वेनेशन या रेफरन्स मध्ये मी तुम्हाला साइज ऑफ वस्क्युलर बंडल्स बद्दल काहीतरी मोनोकॉट्स अॅनाटॉमी मध्ये शिकवलं होतं. तो रेफरन्स काय आठवतो का? बघा. Yes, Ashutosh is replying correct answer. Monocots have same sized vascular bundles as parallel venation is seen. आठवलं का? बघा, याला midrib exceptions असतात. Very good. This is the only correct answer here. Very good, Ashutosh. बघा, parallel venation, size of vascular bundle is dependent on size of veins and venlets. आणि इकडे हे पॅरलल आहे म्हणून साईज पण कशी राहील? सर्व वस्क्युलर बंडलची सेम राहील. याला मिडरिब मात्र एक्सेप्शन असतं. We'll move to the next slide. Now we will understand about the
लीफ, स्टेम, बेस, स्टॉक, लॅमिना. बघा, दिस इज अ हायपोपोडियम, दिस इज मिझोपोडियम अँड दिस इज इपिपोडियम. यालाच म्हणायचं लिफ बेस, यालाच म्हणायचं पेटिओल आणि यालाच म्हणायचं लॅमिना. दोन नावं प्रत्येकाची तुम्हाला मिळाली. सो इथे जरा टेक्स्ट टाकूया आपण. जो पहिला दिसतोय आपल्याला लीफ बेस, दॅट इज कॉल्ड ॲज हायपोपोडियम. ओके, हायपोपोडियम. हा हायपोपोडियम आहे. हे जे पेटिओल दिसतंय, दिस पेटिओल इज कॉल्ड ॲज Mesopodium. Petiole is called as Mesopodium and this structure is called as Epipodium. Hypopodium is also called as, खालच्या बाजूला दाखवले बघा, leaf base. Leaf base. मिझोपोडियमला दुसरं नाव काय बाळांनो? पेटिओल. हे बघा इथे पेटिओल, आता लिहित बसत नाही. आणि हा जो लीफचा स्ट्रक्चर आहे इथे, दिस इज इपिपोडियम और ऑल्सो कॉल्ड ॲज लीफ लॅमिना. आले लक्षात? पुढच्या पानावर जाऊया. इथे तुम्ही बघा, हे जे बी डायग्राम तुम्हाला दिसतेय, बी डायग्राम तुम्हाला दिसतेय, दिस इज फॉर द रेटिक्युलेट वेनेशन. तर डायग्राम एकत्र घेतलेला मी इथं. दिस इज रेटिक्युल. बघा इथं अशी सगळी गुंतागुंत दिसेल. दिस इज रेटिक्युलेट वेनेशन. सी डायग्राम तुम्हाला दिसतेय, दॅट इज नथिंग बट पॅरलल वेनेशन. पॅरलल वेनेशन. आणि हे जे लीफचं स्ट्रक्चर आता तुम्हाला समजावलं बघा, इथे तुम्हाला इथं बेसला बघा, इथे लीफ बेस, हा पेटिओल, आणि हे जे तुम्हाला दिसतेय पूर्ण, दॅट इज अ लॅमिना. कधी कधी ही जी बघा, ह्याच्यात लॅमिना जर तुम्ही बघितली तर प्लेन लॅमिना तुम्हाला बघायला मिळेल. पण इथे मार्जिन कशी आहे? सिरेटेड मार्जिन आहे. तर कधी कधी लॅमिनाची जी मार्जिन आहे ती प्लेन असते आणि कधी कधी ती सिरेटेड मार्जिन काही प्लांट्स मध्ये असू शकते. इथं ऍक्झिलरी बर्डचं प्रोटेक्शन करण्यासाठी एक स्ट्रक्चर असतं, त्याला स्टिप्यूल्स असं म्हणतात. स्टिप्यूल जर असेल तर त्याला स्टिप्युलेट लीव्ज म्हणतात आणि नसेल तर एक्स स्टिप्युलेट लीव्ज असं म्हणतात. असेल तर स्टिप्युलेट, नसेल तर एक्स स्टिप्युलेट लीव्ज असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके, सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ लीव्ज? टाइप्स ऑफ लीव्ज फार महत्वाचा पार्ट आहे बाळांनो हा. टाइप्स ऑफ लीव्ज मध्ये इथे कोण येणार आहे? टाइप्स ऑफ लीव्ज मध्ये काय येणार आहे? सिंपल आणि कंपाऊंड. आता एक बेसिक स्ट्रक्चर तुम्ही इथं समजावून घ्या. सो व्हॉट आर द differences between simple and compound? See, बघा, तुम्ही जर हे लीफ बघितलं तर याची जी मार्जिन आहे, लॅमिन आहे, ती अखंड आहे बघा. सो ही जी अखंड लॅमिना असते याला ऍक्च्युली म्हणतात, मी जरा इथं काय करतो, मार्जिन फक्त काढतो बघा येलो कलर मध्ये. ओके, येलो कलर मध्ये मुद्दाम इथे एक मार्जिन काढले, हे काढले, मिडरिप काढलेली बघा. इकडे हा पेटिओलचा रिजन आहे. दुसरं कोणीतरी अॅनोटेशन मध्ये रंग देण्याचा प्रयत्न करते, प्लीज ते बंद करा, लगेच समजेल मला इथं कोण करते. तर जेव्हा बाळांनो ही जी मार्जिन आहे ही अखंड असते, बघा मी कडेला दाखवतो, हे
जेव्हा हे अखंड असते तेव्हा याला आपण म्हणतो सिंपल लीफ. परंतु जेव्हा ही अशी कट झालेली असते, जेव्हा ही अशी कट होईल इथे थोडी थोडी, जेव्हा असं कट होणार बाळा, मला इथं कट काढता येत नाही व्यवस्थित, तुम्ही समजून घ्या. हे कट होईल तेव्हा जे स्ट्रक्चर शिल्लक राहतं दॅट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड लीव्ह. सो व्हॉट आर द कंपाऊंड लीव्स? आपण जरा समजावून घेऊया. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते मी इथं डायग्राम मध्ये ड्रॉ करतो बघा. म्हणजे हे असं शिल्लक राहिलं, परत दुसरं लीव्ह असं शिल्लक राहिलं, वी विल ट्राय वन सिंपल मेथड. एकदम सोप्या पद्धतीने समजावून घ्या. हे बघा, एक मिनिट क्लिअर. जर समजा ही मार्जिन अशी अखंड असेल, सो दिस इज सिंपल लीफ, करेक्ट. मिड रिब हे अशी. परंतु जर हे बघा, आता नीट समजावून घ्या, ही मार्जिन अख्खी काढताना मी हे असं केलंय बघा, असं असं केलं. म्हणजे काय झालंय, हे जे इनफोल्डिंग झालेले आहेत ते अशा पद्धतीने आहेत की हे जे पान इकडे जाणार होतं की नाही, ते ऍक्च्युली काय झालंय तर त्याचे छोटे छोटे लिफलेट्स तयार झालेले आहेत. आणि हे अशा पद्धतीने इथं पानाचं स्ट्रक्चर बनलेलं आहे की त्याची जी मार्जिन आहे त्या आतमध्ये कशाला टच झालेली आहे, मिडरिबला येऊन टच झालेली आहे. आणि जेव्हा ती मार्जिन मिडरिबला येऊन टच होते तेव्हा या पानाला काय म्हणतात, कंपाऊंड लीव्स. आता एक गोष्ट आणखीन समजावून घ्या. इथं हे जे पान आहे याच्या इथे, या जे लीफ आहे याच्या इथे बेसला एक्झिलरी बड असते, ओके. बट हे खर तर हे अख्खं एक पानच होतं आधी, लक्षात घ्या तुम्ही. परंतु याच्या मार्जिन मध्ये आता असा बदल झालाय, इन्सिजन झालेला आहे. आणि कशासाठी झालंय तर हा सरफेस एरिया एवढा जास्त असणार तेवढा ट्रान्सपिरेशन जास्त होणार, त्यामुळे ते वाचवण्यासाठी हे मॉडिफिकेशन झालं. आणि त्यामुळे त्याची मार्जिनचं इन्सिजन होऊन ते मिडरिप पर्यंत टच झाली. मग आता तुम्ही जरा विचार जर केला तर हे अखंड एक पान आहे अख्खच्या अख्ख, तसं हे पण अखंड एकच पान आहे. ही खूप सारी पानं नाही आहेत. दीज आर द, you can say, leaflets, not leaf, okay. So this whole is a leaf, and these are nothing but the leaflets. These are nothing but the leaflets. कळले? These are nothing but the leaflets. मग आता एक क्वेश्चन काय येतो, ऍक्झिलरी बड इज प्रेझेंट ऍट द ऍक्झिल ऑफ लीव्स. So what do you think, axillary bud will be present in axils of leaflets or not? Guess. अगदी बरोबर उत्तर आहे, नो. कारण ते असतं कुठं, एका पानाच्या ऍक्झिलला, आणि हे एक पान नाहीच आहे, हे तुकडे आहेत पानाचे, लिफलेट्स आहेत. सो ऍक्झिलरी बड इज ऍबसेंट इन द लिफलेट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा आणखीन एक इथं आपण मुद्दा क्लिअर करूया. आता हे जे कंपाऊंड लीव्स असतात त्याचे हे लिफलेट्स आहेत. त्याच्यात आता जसं हे स्ट्रक्चर आहे, मधली मिडरिप जी तुम्हाला दिसतीये, दिस मिडरिप बघा, ही मिडरिप आहे ना मध्ये, परत एक अजून एक स्ट्रक्चर दाखव, दिस इज द मिडरिप. या मिडरिपला आता इथं काय म्हणतात तर दिस मिडरिप इज कॉल्ड ॲज रॅचिस. बघा, पानाचीच मिडरिप आहे पण कंपाऊंड लीफ मध्ये तिला काय म्हटलंय, रॅचिस असं म्हटलंय. तुम्ही बघा, कडुलिंबाचं झाड असं असतं बघा, याच्यामध्ये असे तुम्हाला लिफलेट्स बघायला मिळतील. तर मध्ये हा जो रॅचिस आहे त्याच्यात प्रत्येक लिफलेटचा अटॅचमेंट पॉईंट जर तुम्ही बघितलात तर प्रत्येकाचा अटॅचमेंट पॉईंट वेगळा आहे. बघा, हे इथं अटॅच आहे, इथं अटॅच आहे, इथं अटॅच आहे, इथं अटॅच आहे, ऍक्सिस आहे ना. अटॅचमेंट पॉईंट जेव्हा वेगळा असतो, सच अ टाइप ऑफ लीव्स आर कॉल्ड ॲज
पिनेट लीव्स. ओके, हे पिनेट आहेत. मात्र त्याच्याऐवजी जर दुसरा एक प्रकार असतो, असं एकच गोल समजा मी इथं काढला, लेट मी चेंज द कलर. समजा एक गोल मी इथे काढला आणि याच्या वर जर अशा पाकळ्या असतील बघा, 1 2 ह्या पाकळ्या आहेत असं समजा, 3 4 5, तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांचा सगळ्यांचा अटॅचमेंट पॉइंट काय कॉमन आहे हा मध्ये, करेक्ट. तर जेव्हा अटॅचमेंट पॉइंट कॉमन असतो, सच स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. बघा आपण पिनेटली बघितलं, पिनेटली मध्ये काय अटॅचमेंट प्रत्येकाचा अटॅचमेंट पॉइंट प्रत्येकाचा वेगळा. चला आता आपण जरा वाचूया. टाइप्स ऑफ लीव्स, सिंपल अँड कंपाऊंड. सो सिंगल लीफ ब्लेड असते इथे बघा, सिंगल लीफ ब्लेड. एक्झाम्पल मँगो अँड पीपल. बघा वडाची सॉरी याची पिंपळाची आणि याची वडाचं पण तसं असतं. पिंपळ आणि आंबा तुम्ही जर बघितलात तर त्याच्यात अखंड एक पान असतं. बट कंपाऊंड लीव्स मध्ये काय होणार आहे, लीफ हॅज नंबर ऑफ लीफलेट्स. सो पिनेटली कंपाऊंडचं एक्झाम्पल काय हे मी सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये राचेस असतो आणि प्रत्येक लिफलेटचा अटॅचमेंट पॉइंट हा वेगळा असतो. सो नीम आणि रोज आर द एक्झाम्पल्स ऑफ पिनेटली कंपाऊंड. पार्लमेंटचं एक्झाम्पल आहे सिल्क कॉटन. असं लक्षात ठेवा ना, कापूस हातात घेतला तर कापूस सगळा एकमेकाला एकाच जागी कनेक्टेड असतो, असं लक्षात ठेवा. सो एकाच पॉइंटला अटॅचमेंट असेल तर दॅट इज कॉल्ड द पार्लमेंट. सो दिस इज ऑल अबाउट द टाइप्स ऑफ लीव्स. नाउ दिस अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम हे आपल्याला अंडरस्टँड करायचे इथे. सो हाऊ these आर अरेंज्ड ऑन द स्टेम वी विल अंडरस्टँड. समजा हे एक झाड आहे, हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे, आणि असं समजा की 1 2 3 these are the nodes present on that plants. Okay, so हे nodes आहेत. So first of all, what is meant by phyllotaxy? Phyllotaxy is a pattern of arrangement of leaves on the stem or a branch. म्हणजे पानं या ब्रांच वरती किंवा स्टेम वरती कशा पद्धतीने अरेंज झालेली आहेत याला म्हणायचं फायलोटॅक्सी. तर पहिला जो प्रकार आपल्याला बघायला मिळतो दॅट इज अल्टरनेट फायलोटॅक्सी. या मी जरा अगोदर काही स्ट्रक्चर्स ड्रॉ करतो, ती तुम्ही लक्ष देऊन बघा. बघा असं समजा की हे एक पान मी काढतोय, 1 सेकंड. पानासारखा दिसणार एक स्ट्रक्चर आपल्याकडे आहे. सो असं समजा की हे एक पान आहे. ओके, हे एक पान आहे. एक पान राईट साइडला आहे सपोज, तर दुसरं पान इथं मी कुठं काढतोय बघा, लेफ्ट साइडला काढतोय. सो दिस इज कॉल्ड ॲज अल्टरनेट फायलोटॅक्सी. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे ऑपोजिट फायलोटॅक्सी. बघा तर ऑपोजिट फायलोटॅक्सी मध्ये काय झालंय, ऑपोजिट फायलोटॅक्सी मध्ये तुम्ही बघू शकता की एकाच नोडवरती 2 पानं तुम्हाला दिसतील. आणि व्हर्ल्ड जे फायलोटॅक्सी आपण म्हणतो हे जास्त सोपं आहे प्रकार. बघा 3 मध्ये एक डिफरन्स तुम्हाला लक्षात आला असेल की पहिला जो तिथे एका नोडवर एकच पान आहे, दुसरा जो तिथे एका नोडवरती 2 पान आहेत, आणि तिसरा जो आहे तिथे एका नोडवरती 2पेक्षा जास्त पान आहेत. करेक्ट. आता वाचा जरा,
अल्टरनेट फायलोटॅक्सी, सिंगल लीफ ऍट नोड, चायना रोज आणि मस्टर्ड. एक्झाम्पल पाठ पाहिजे. ऑपोजिट, 2 लीव्स ऍट अ नोड, कॅलोट्रॉपिस ऑन गोवा. आणि व्हर्ल, मोर दॅन 2 लीव्स इन अ व्हर्ल ऍट अ नोड. लक्षात ठेवायला सोपं आहे. 1, 2 आणि 3. करेक्ट. सो अल्टरनेट मध्ये राईटला असेल, पुढचं लेफ्टला असेल, पण कंपल्सरी काय गोष्ट आहे, एका नोडवर एकच पान. अपोजिट कधी होतील, एका नोडवर 2 पान असतील तर. आणि पानं पाकळ्यांसारखी कधी दिसतील, व्हर्ल्ड कधी दिसतील, जेव्हा 2 पेक्षा जास्त असतील तर. सो दिस इज अबाउट द फायलोटॅक्सी. बघा, जे मी हाताने डायग्राम ड्रॉ करतो ते तुम्ही इथं बघू शकता. अल्टरनेट, अपोजिट आणि व्हर्ल. ए डायग्राम कशाची, अल्टरनेट फायलोटॅक्सीची. बघा, एका नोडवर एकच पान आहे, वरती दुसरं हे खाली, हे एका नोडवर एकच पान तुम्हाला बघायला मिळेल. दिस इज अल्टरनेट फायलोटॅक्सी. अपोजिट फायलोटॅक्सी मध्ये बघा तुम्ही, प्रत्येक एका नोडवरती 2 पानं तुम्हाला बघायला मिळतील. ओके. आणि व्हर्ल्ड मध्ये तुम्ही बघा, सी इथे हे काय बघा, एका नोडवरती एकापेक्षा 2पेक्षा जास्त पान आहे. सो दिस इज व्हर्ल्ड फायलोटॅक्सी. तसंच पिनेट आणि पाल्मेट आठवा जरा. पिनेट मध्ये काय सांगितलेलं, हा मध्ये काय असतो बाळांनो. चला, मी एक इथे ॲरो काढतोय, याचं नाव तुम्ही सांगा. सो व्हॉट इज द नेम दॅट ॲरो लेबलिंग? व्हेरी गुड आशुतोष, पुष्कर, संजना, बऱ्याच जणांनी उत्तर दिले. विवेक, व्हेरी गुड. द करेक्ट आन्सर, दिस इज अ रॅचिस. दिस इज अ रॅचिस. हा असा अखंड रॅचिस असतो आणि या रॅचिस वरती अटॅचमेंट पण बघा, इथे वेगळा, इथे वेगळा, प्रत्येक पानाचा वेगळा. दिस इज कॉल्ड एज अ पिनेटली कंपाऊंड लीव्स, ए. आणि दुसरा काय बाळांनो, पाल्मेट. म्हणजे आपला तळहात कसा असतो बघा, तळहाताला सगळी बोट एकाच ठिकाणी अटॅच आहेत, एकाच ठिकाणी म्हणजे त्या तळहातावर सगळे अटॅच आहेत. तसा इथे हा अटॅचमेंट पॉईंट आहे बघा, जिथे कर्सर नेलाय मी, हा इथे, तिथं सगळे अटॅच आहेत. तर बी डायग्राम काय दाखवते, पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. ओके. सो नाउ व्हाट आर द मॉडिफिकेशन्स ऑफ लीव्स? सो मॉडिफिकेशन्स ऑफ लीव्स मध्ये आहे टेंड्रिल्स, स्पाइन्स, फ्लेशी लीव्स अँड पिचर प्लांट्स. आपल्याला माहिती, टेंड्रिल म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे हे स्ट्रक्चर कसं असतं बाळांनो, असं वायरी स्ट्रक्चर असतं जे झाडाला क्लाइम्बिंग साठी मदत करतं. करेक्ट. सो दीज आर नथिंग बट टेंड्रिल्स. एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल काय आहे, वाइल्ड पी. करेक्ट. एक्झाम्पल काय आहे, वाइल्ड पी. स्पाइन्स म्हणजे हे काट्यासारखं जे स्ट्रक्चर तयार होतं, काट्यासारखं जे स्ट्रक्चर तयार होतं, दिस इज नथिंग बट द प्रोटेक्टिव्ह पर्पज. तर ॲल्युओ मध्ये, अपोन्शियामध्ये, अपोन्शियाचा क्वेश्चन बऱ्याच वेळा आलाय. आणि आर्जिमोन मध्ये आपल्याला बघायला मिळतं की पानांचं मॉडिफिकेशन, म्हणजे बघा, समजा हे पान आहे, पण आता ह्या पानाचं मॉडिफिकेशन काय झालंय, काट्यामध्ये झालंय. लक्षात घ्या. तर हे काट्यामध्ये मॉडिफिकेशन होणं, हे असं कशात बघायला मिळेल आपल्याला, ॲलो मध्ये, ऑपिन्शियामध्ये आणि आर्जिमोन मध्ये. आता बघा, पानांमध्ये फ्लेशी म्हणजेच ज्याच्यामध्ये काहीतरी स्टोअर्ड आहे. तर तुम्ही कांद्यामध्ये बघा, ती लीफ जे असतात ते अशी स्टोरेज वाले असतात, है ना. तर त्याच्या आतमध्ये काय आहे, फूड स्टोअर असतं, म्हणून तर आपण कांदा खातो. बघा, फूड स्टोअर नसलेला कांदा आपण खातो का, म्हणजे काय, तर कडेच्या वरच्या ज्या पाकळ्या आहेत कांद्याच्या, त्या आपण काढून टाकतो, बिकॉज फूड इज नॉट स्टोअर्ड इन इट. आता गेल्यावर काय त्याच्यात फूड स्टोअर्ड आहे. सो फ्लेशी लीव्स जे आहेत, this is nothing but for storage modification. Example is in onion, and even you also know that it is in a garlic also. Onion is called as a concentric bulb and garlic is called as a scaly bulb. पिचर प्लांट आपल्याला माहिती आहेत, नायट्रोजन न्यूट्रिशन, नेपेंथस, किंवा तुम्हाला हेही माहिती आहे बघा, वेनस फ्लाय ट्रॅप. ऍक्च्युली ही जी झाडं असतात, ही काय होतात बाळांनो, ही झाडं नायट्रोजन डेफिशियंट सॉइल मध्ये जगत असतात. तेव्हा यांची जी पानं असतात, या पानांमध्ये अशी एक क्षमता असते की जर एखादा किडा किंवा कुठलाही त्यांचा जो प्रे इथं आला, तर आपोआप हे पान असं इथं इकडे फ्लॅप होईल आणि हे पान असं इकडे फ्लॅप होईल आणि यांचं स्ट्रक्चर हे अशा पद्धतीनं बनेल, असं एकमेकात घुसतील आणि हा किडा इथं ट्रॅप केला जाईल. करेक्ट. तर अशा पद्धतीने व्हेनस फ्लाय ट्रॅप काम करतो आणि त्या किड्यातून ते काय करतात, न्यूट्रियंट म्हणून नायट्रोजन मिळवतात.
So this is also the modification of leaves for trapping the insects. So these plants are also called as the insectivorous plants. Okay, these plants are also called, feature plant are also called as insectivorous plants. Now we will understand about the inflorescence and then we will stop. So what is inflorescence? See, जर समजा बाळांनो पॉलिनेशन साठी एखाद्या झाडाला एखाद्या इन्सेक्टला अट्रॅक्ट करायचं असेल आणि त्याच्याकडे मस्तपैकी हे असं इतकं अट्रॅक्टिव्ह एक फुल आहे. आता बघा ह्या फुलाकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होण्याचे चान्सेस प्रचंड कमी. मग या केसमध्ये याला छोटी छोटी फुलं येतात आणि ही छोटी छोटी फुलं बघा, मी इथे छोटी छोटी खूप फुलं काढायचा प्रयत्न करतो. एक फुल असेल तर अट्रॅक्ट नाही ना, परंतु याच्याकडे अशी खूप छोटी छोटी फुलं जर असतील तर याला एक अपीअरन्स प्राप्त होईल. सो दिस इज द बंच ऑफ फ्लावर. Now here is a chance of attracting insects. आता सूर्यफूल तुम्ही बघितलं असेल तर ते सूर्यफूल काय एक फूल नाहीये. दॅट इज ऑल्सो ऍग्रिगेट ऑफ फ्लावर. लक्षात घ्या, दॅट इज ऑल्सो ऍग्रिगेट ऑफ फ्लावर. तर असं ऍग्रिगेशन जेव्हा फ्लावरचं होतं दॅट इज कॉल्ड ॲज इन्फ्लोरेसन्स. ओके, सो सी व्हॉट इज द इन्फ्लोरेसन्स? द अरेंजमेंट ऑफ फ्लावर्स ऑन द फ्लोरल ऍक्सिस. ऍग्रिगेशन पाहिजे, ऍक्च्युली बंच पाहिजे. सो हिअर इज द bunch of flower. This is the bunch of flower. So bunch of flower is called as inflorescence. इन्फ्लोरेसन्सचा फायदा काय असतो तर तो बंच असल्यामुळे तो कॉन्स्पिशियस होतो, लक्षणीय होतो, दिसतो, इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. दुसरा इन्फ्लोरेसन्सचा फायदा तुम्हाला सांगतो, एकदा जरी इन्सेक्ट आला तर खूप सारी फुलं पॉलिनेट होऊ शकतात कारण खूप सारी फुलं जवळ जवळ आहेत. येस, शिवाय ही जी फुलं असतात ही सक्सेसिव्हली ओपन होतात, त्यामुळे मार्केट पिरियड एक्सटेंड करायला सुद्धा यांचा मदत होते. सिंगल व्हिजिट मध्ये एक इन्सेक्ट खूप सारी फुलं पॉलिनेट करू शकतो, असे याचे बरेचसे बेनिफिट आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला हा काय पार्ट इथे शिकण्याची आवश्यकता नाहीये. ओके, बट आपल्याला हे दोन पार्ट फार डिटेल मध्ये समजण्याची गरज आहे. रेसिमोज आणि सायमोज. तर काय होतं रेसिमोज आणि सायमोज मध्ये? डायग्राम समजून घेण्याचाच ट्राय करा, जास्त काय काढत नाही. रेसिमोज मधला ए लक्षात ठेवा तुम्ही. ए चा अर्थ असा लक्षात ठेवा अॅक्रोपिटल. अॅक्रोचा अर्थ आपण असा घेऊया यंग ऍट अॅपेक्स. म्हणजे तुम्हाला जी काही फुलं बघायला मिळतील ती जी काही यंग फुलं असतील ती कुठं असतील? अॅपेक्सला असतील. आणि ओल्ड फ्लावर्स कुठं असतील तर बेसला असतील. बघा, ओल्ड फ्लावर्स कुठं असतील? बेसला असतील. बट इन द केस ऑफ सायमोज इन्फ्लोरेसन्स, सायमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये वेगळी गोष्ट आहे बघा. सायमोज मध्ये काय सांगितलंय? ओल्ड ऍट द अॅपेक्स. ओल्ड ऍट द अॅपेक्स. बघा, हे अशी ओल्ड फ्लावर कुठं असतील? अॅपेक्सला असतील. आणि यंग फ्लावर कुठं असतील? बेसला असतील. हा डिफरन्स फार महत्वाचा आहे बाळांनो. सायमोज मध्ये तुम्हाला जर इथं बघायला मिळेल तर लिमिटेड ग्रोथ असा शब्द बघायला मिळेल. हे बघा इथे लिमिटेड ग्रोथ. का? कारण टर्मिनल बर्ड आहे इथं, ओल्ड फ्लावर वरती आहे. बट इथं मेन ऍक्सेस बघितला अनलिमिटेड इन ग्रोथ. म्हणजे जिथं रेसिमोज आहे तिथं अनलिमिटेड इन्फायनाइट ग्रोथ आपल्याला बघायला, भरपूर ग्रोथ बघायला मिळेल, थांबणार नाही. बट इथं ग्रोथ लिमिटेड आहे, लक्षात ठेवा. याचं एक्झाम्पल आहे कॉटन, जस्मिन आणि कॅलेटरपीस. रेसिमोजचं एक्झाम्पल आहे रॅडिश, मस्टर्ड आणि अमेरंथस. येस, आता रेसिमोज इन्फ्लोरेसन्स shows which type of succession
तर बाळांनो याला म्हणतात ॲक्रोपिटल सक्सेशन. ॲक्रोपिटलचा अर्थ घ्या यंग ॲट ॲपेक्स अँड सायमोज शो बेसिपेटल सक्सेशन. बेसिपेटलचा अर्थ घ्या यंग ॲट बेस. बेसिपेटलचं काय अर्थ आहे बाळांनो? बेसिपेटल काय आहे? यंग ॲट बेस. ओके, बेसिपेटल यंग ॲट बेस. सो ॲक्रोपेटल मध्ये जर आपल्याला प्रश्न विचारला की कोणती फुलं अगोदर उमलतील, तर साधी गोष्ट आहे, कोणती फुलं अगोदर उमलतील? बेसच्या अगोदर उमलतील, कारण ओल्ड आहेत ना, ती जुनी आहेत ना, ती अगोदर आलीत ना. सो ओपनिंग कसं असेल? बेस टू अपेक्स. बट इन द केस ऑफ सायमोज कसं असेल? अपेक्स टू बेस, ओपनिंग ऑफ फ्लॉवर. लक्षात येतो डिफरन्स बाळांनो? याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून ठेवा, याच्यावर प्रश्न येतात. एनसीईआरटी तेवढं डिस्कशन हे केलेलं नाहीये. सो द अरेंजमेंट ऑफ द फ्लॉवर्स इन विच if flowers at the base opens first, such a type of arrangement is called as centripetal arrangement. Okay, centripetal म्हणजे young at the apex and old at the base. आणि हे जे आहे सायमोज, हे काय आहे? सेंट्रीफ्युगल अरेंजमेंट. म्हणजे ओपनिंग कसं होईल बाळांनो? अपेक्सच्या आधी आणि बेसचं नंतर. सो दिस इज अबाउट द इन्फ्लोरेसन्स. ओके, आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग. चॅप्टर एनसीईआरटीतून आजच वाचा, उद्याच्या लेक्चरला हा टॉपिक संपून जाईल. उद्या मी याच्यातले सगळे प्रश्न तुम्हाला विचारीन, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 5-10 मिनिटं कमी आहेत, पण एका दिवशी ऑनलाईन लेक्चर मध्ये जास्त डेटा जातो. सगळे एक्झाम्पल पण लक्षात राहिली पाहिजेत आणि मग चॅप्टर तुम्हाला ओव्हरलोड होऊन जाईल. त्यामुळे आता आपण इथं थांबूया. ओके, शेळके सर आहेत? हॅलो, शेळके सर? ओके फाईन, आपण आता थांबतोय, मी मीटिंग एंड करतोय. ओके, आय होप यू ऑल अंडरस्टूड. थँक्यू.